हे दुःखाचं व्यक्त नाही करू शकत की मला काय त्रास होतो या गोष्टीचा. आज ना, आज परत 30 तारीख 27 जुलै ह्या दिवशी ना, काय माहिती असं वेगळंच फील होतं. असं नाही की पण मग हा दिवस खूप वाईट होता माझ्यासाठी. कारण मी माझ्या वडिलांना गमावलं या दिवशी. काय परिस्थिती, काही वेळ सांगू नाही शकत माणसाला. पण आज जवळपास 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्षामध्ये खूप गोष्टी पाहिल्या, खूप गोष्टी सहन केल्या, खूप गोष्टींना मोहन करत गेले. पण वडिलांची जागा किंवा त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांची आठवण मूव्ह ऑन करू शकले नाही किंवा मी ते विसरू शकले नाही. म्हणतात म्हणणारे की वेळेनुसार पुढे जावं, गोष्टी सोडून द्यावा, पण नाही होऊ शकत नाही ते. कारण की ना, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांच्याबद्दलचं नाही शक्यच नाही. आणि माझ्यासाठी काय केलं, माझ्यासाठी माझे वडील काय होते, हे शब्दात व्यक्त करणं कोणत्याच मुलीसाठी सोपं नसतं. आज प्रत्येक दिवशी, प्रत्येक कोणती पण गोष्ट असो, मी कोणती पण चांगली गोष्ट केली असेल, वाईट गोष्ट केली असेल, तर प्रत्येक क्षणाला माझ्या वडिलांची आठवण येते. प्रत्येक पदोपदी मला माझे वडील आठवतात. तर खरंच आज माझे वडील माझ्यासाठी हवे होते. ना, माझी ही अशी जखम आहे ना, की जी कधीच नाही भरून निघणारी आहे, कधीच नाही. इव्हन काही घेतलं असेल तरी मला आठवतं की माझ्या बाप्पाने माझ्यासाठी हे केलं. आज तरच नव्हे, कोणाचं एखाद्याचं मैत्रिणीच्या फोनवर जरी कोणाचं वडिलांचं नाव असलं, पप्पांचा फोन होता असं म्हटलं, तरी माझ्या काळजाचं पाणी होतं. कारण की मी त्यासाठी खूप कम नशिबी आहे. मलाही वाटतं कधीतरी माझ्या वडिलांनी मला भेटायला हवं. मी आजारी पडते किंवा मला गरज असते, तेव्हा एका फोनवर ते माझ्यासाठी हजर असतील. कोणीच एक काम सोडून. फक्त वडीलच असतात की जे आपल्या एका शब्दावर आपल्यासाठी धावत पळत येऊ शकतात असं. आणि माझं तेवढं आता नशीब नाही. मी किती पण काही कमवलं ना, तरी काय म्हणू शकतो, मी हे दुःखाचं व्यक्त नाही करू शकत की मला काय त्रास होतो या गोष्टीचा. खरंच जरी वडील पाहिजे असतात, कोणी नसलं तरी चालतं, पण वडील पाहिजे असतात. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी माझी सगळी हौस केली. सगळ्या गोष्टी घेणं असो, काही असो. पण आज मी जरी कमवत असले तरी पण नाही का, वडिलांकडून घेतलेलं किंवा वडिलांनी घेतलेलं, त्यांनी मला आज फोन केला असता. आज त्यांचा जर बड्डे राहिला असता तर मी त्यांना विश केलं असतं, मी त्यांच्यापर्यंत गेले असते. पण आज त्यांची अशी तारीख आहे, म्हणजे त्या दिवशीचा जो प्रसंग आठवला. सकाळी आम्ही दोघं बहिणी 4 वाजता गाडीवर, खूप पाऊस होतोय, आम्ही त्यांना बघायला गेलेलो. त्यांचा हात हातात, ते बोलू शकत नव्हते. मी त्यांना म्हटले, आमच्यासाठी तरी जगा. माझं शरीर मला साथ देत नाही. म्हणजे त्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना आम्हाला सोडावं लागलं. आणि त्याच्यानंतर पाहिलेले दिवस अक्षरशः आम्ही आमच्यावरचे पाहिले की आम्ही आमचं रडत बसलेलो. आम्ही एकमेकाला सावरलंय, सगळ्या गोष्टी बघितल्या. हे आम्ही कोणालाच एक्सप्लेन नाही करू शकत किंवा आम्हाला त्या गोष्टीची म्हणजे त्या गोष्टी कोणी सांगून काही उपयोग होणार नाही. पण बरेच वाईट टाईम बघितलाय. पप्पा होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. पप्पा गेल्यानंतर सगळं बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या आणि अजून पण बदललेलंच आहे. पप्पांची आठवण माझ्यासाठी कधीच जाणार नाही, मरेपर्यंत जाणार नाही. आणि मी त्यांच्याबद्दल काय अजून फील करते मी सांगू शकत नाही. आणि मी हा जो व्हिडिओ आहे हा लाईक, व्ह्यूज किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी नाही बनवला आहे. आज माझ्या पप्पांची डेट ॲनिव्हर्सरी आहे आणि मला आज पप्पांची खरंच खूप आठवण आली. मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत ती शेअर करावी, म्हणून मी तुमच्यासोबत आज डायरेक्टली फर्स्ट टाईम मी बोलते, डायरेक्ट व्हिडिओ ऑन करून. आणि कधी कधी मनातल्या गोष्टी बोलणं गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस आपण ह्या गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत. एक टाईम असतो त्या गोष्टीला, किंवा परत त्याच गोष्टीने आपल्यालाच त्रास होतो. पण आज का माहीत. आणि सगळेच जण ह्या गोष्टी आपल्या समजू शकतात असं नाही आहे. आणि ज्यांच्याकडे आई वडील आहेत ना, त्यांनी खरंच त्यांच्यासोबत ते सगळे क्षण जपून ठेवा. कारण की अशा आठवणी असतात की माणूस गेल्यानंतर फक्त आठवणीच राहतात, त्याच्यानंतर काहीच उरत नाही. चला.